हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आणि मला आता ना रनिंगला जायचं होतं, पण खूप पाऊस पडायला लागला. अर्धा तास झाले आता आणि पाऊस पडतो आहे. आता मी काय करू ना, शिट. फायनली मी बीचला पोचली आहे गाईस. आणि हे बघा साई ना, हे आमचं जूचं बीच आहे. मला आता येऊन आता झालं आहे अर्धा एक तास तर झालं आहे नक्की. आणि खूप ऊन लागते. मला घरातून निघाली तेव्हा पाऊस पडत होता आणि आता जेव्हा बाहेर आले तेव्हा ऊन लागतं. शपथ यार, खूप गरम होतं. बघा, मी आजचा माझा तिसरा संडे आहे मी इकडे येते. कारण की जेव्हा मी फर्स्ट संडेला ना मला असं एकदम ऑकवर्ड वाटत होतं. आणि आता मी सेकंड संडेला माझ्या बहिणीसोबत आलेली आणि हा थर्ड संडे. एकदम फुल कॉन्फिडंट वाटतं आहे. एकदम फुल खुलली आहे मी आता मस्त अशी हे झाली आहे, ओपन झाली आहे. आणि पाणी रनिंग करायला आलेली मी. रेतीमध्ये नाही जमत, पण असं वाटतं होतं केवढी जागा आहे माझ्यासाठी. मी जिथे एका गार्डनमध्ये प्रॅक्टिस करत होती गेल्या वर्षी 5K आणि 10K जिथे मी प्रॅक्टिस केली होती, तिथे मी वापस ह्या कुठली आहे मुंबई मॅरेथॉनसाठी 10Kसाठी ट्रेन करत होती. पण तिकडे काय तर मुलं नुसते असे बघत राहिले आणि ती जागा पण खूप लहानच होती. तर हे नको हो म्हणून मी आता काय झालं, बाहेर निघाली. आणि मी आता बाहेर निघालीवर मला माहिती पडते की एवढी जागा मोठी माझ्यासाठी आहे. म्हणजे असं खुल्लं वाटतं आहे का, खुल्लं आहे. इकडे मी फुल धावू शकते. हा पूर्ण रस्ता मी असं मजबूत धावू शकते. मुलं तिकडे सर्व फुटबॉल बास्केटबॉल जे पण काय खेळतात आहे. खूप मजा येते. मला काही दिसतच नाही स्क्रीनमध्ये काही दिसतं की नाही, पण मला खूप मजा आली इकडे. मी धावली. मला सकाळी 6 वाजता यायचं होतं, पण 9 वाजलेत आता. कारण मी झोपली. काय झालं, मला झोप आलेली म्हणून मी झोपली. आणि माझे जेव्हा डोळे खुलले तेव्हा 8 वाजले होते. मग पाऊस आला आणि मग थांबले. आता बघूया आजचा दिवस कसा जातो. स्टे ट्यून, बाय. गाईस, मला ह्या गोष्टीने खूप रडवलं आहे. आज आम्ही बिर्याणी बनवणार आहे. सॉरी, मी नाही, मम्मी बनवणार आहे. यखनी पुलाव. तो फराखांचं तिने व्हिडिओ बघितली आहे, तर यखनी पुलाव बनवणार आहे ती. तर तिला मी चॉप्ड करून दिले आहेत. बघा किती बारीक कापलेत ना एकदम. लोक ना कांदा कापूच नाही शकत जगात बारीक. हे जिंजर, गार्लिक आणि चिलीची पेस्ट बनवणार आहे मी. आता अद्रक लसूणची पेस्ट बनवणार होती, पण त्याच्या अगोदर मम्मीला आठवलं की खडे मसाले हे करायचे. हे फुल व्हील किती, बडी इलायची, ठीक आहे, क्लोव्स, हे बघ की अजून फक्त काली मिरीच जास्ती द्यायची आणि जिरा घ्यायची. मिळायची आणि ती मला फक्त तो पण ते स्टार द्या सगळे स्टार द्या आणि वेळची मला मोठी इलायची काली आहे ना, छोटी इलायची वाटायला दे. आता घेतो एवढा मला डब्बू त्याच्यात इलायची आहे नको घेते ती वाटायला मध्ये जर कडवट लागते. छोटी इलायची आहे ना, ती वाटायला दे. एकच सांग ना यार. बस झालं ना, ते घे सगळं वाटायला. बस ना एवढंच. हां हां घे, ओके. आम्ही एवढा मसाला घेतो आणि हे अनियनवर मी येतं सॉल्ट स्प्रिंकल करून ठेवलं, कारण का त्यातनं वॉटर निघायला. नाही घेतलं. मम्मीने हे सिमरन पण दिला टाकायला याच्यामध्ये.
ह्याच्यात काय बस. हो नाही टाकायचं होतं पाणी काढायला, मग ते लवकर शिजतील ना. मग काय आता हे नाही होत आहे. काय करू लई. मम्मीने ह्याच्यात जिरा आणि धने पण टाकले. हे घे अम्मा. Wow! Wow! सेकंड राउंड जिरा नाही हे हो चिली पाहिजे. मी एक चिली टाकणार आहे. दही सगळं नको आंबट खावं ना. चायनीजची कशी खुशबू येते त्या अद्रक लसूणची आणि चिलीची कशी चायनीज नाही. मग हे होत नाही यार. थोडासा पाणी टाकलं, थोडासा एकदम नाच्या बरोबर. करते एवढं बस, जरा तोंडात आलं सारखं. हे नको. हे बघा अनियन राईस आणि हे पेस्ट, हे चिंबोरालीची पेस्ट. चिकन आणि दही जाणार आहे तरी फक्त कांद्यामध्ये आणि सिटी लावणार. गरम मसाल्याची पावर. फक्त आता गरम मसाला, कांदा, अनियन, जिंजर गार्लिकची पेस्ट मध्ये फक्त कुकरला सिटी लावणार आहे बस. पाणी टाकणार आहे, हलकंसं पाणी टाकणार आहे, जास्ती नाही. थोडंसं हलकं पाणी टाकून त्याला शिजवून घ्यायचं. किती शिट्या? 2 शिट्टी घेऊन झालं. मारू आता हे मम्मीने कुकर ओपन केलंय
आणि हे बघा, हे असं दिसते रस्सा. आणि आता दही टाकून, केवढं दही टाकून, डायरेक्ट दही. गॅस चालू नाही. पेटायला पाहिजे होतं का दही? मग ते गरमच आहे ना काय चिकनचं ते. आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट राईस. हे आम्ही सोकून ओले करून काहीतरी करून ठेवलेले, पाण्यात भिजत घालून ठेवलेले. कुकर मोठी घ्या. आणि मी माझ्या चेहऱ्याला टॅमॅटोची प्युरी लावली, टॅमॅटोचा रस लावला आणि माझा आता चेहरा खूप चावतोय. मम्मी बोलतो चावणार कारण काय आय हॅव पिंपल्स. दुसऱ्या टोपामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. कुकर खाली ठेवलेला, गॅस चालू. ही मम्मी फक्त आता काय टाकणार आहे? कोथिंबीर टाकून हे झाकण लावून किती मिनिटं ठेवणार आहे? तांदूळ शिजेपर्यंत. ओके. आणि मी हॅलो चला, आमची बिर्याणी झाली आणि आम्ही आता जेवतो आणि झोपतो. चांगलं आहे ना? काहीतरी वेगळा फ्लेवर लागतोय पण मस्त लागतो. संध्याकाळपर्यंत आंबट. मला बिल सोडायचं होता रे, काहीतरी झालं. जे लहान मुलांना तिखट नाही लागत ना, म्हणजे ज्यांना तिखट मसालेवाले बिर्याणी नको असते त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. की त्यांना स्पाइसी बिर्याणी नाही आवडत. मला आवडतं. मला व्हिडिओ बनवायला मत. क्या बोल रहे हो? क्या बोल रहे हो? हाँ हाँ बोलो. मी आता इथे लकी रेस्टॉरंटमध्ये आले आणि मी तिकडे बिर्याणी आणि कबाब ट्राय करते. हाताने खाणार आहे. ऑफकोर्स वो तो सिंगा बोल देगा ना. क्या सिंगा बोल देगा ना वो. ये देख,
यही बोल रही थी मैंने, पीस तोड़ के देता क्या, आधा काम करके देता है. हाय गाईज, फायनली मी आता घरी आली. तिकडे आम्ही कबाब, चिकन आणि काय बिर्याणी खाल्ली. म्हणजे बिर्याणी एवढी का मला वाव नाही वाटली, ॲव्हरेजच वाटली ती. आणि कबाब छान होते तिकडे. आमचं 1100 काहीतरी बिल झालं आणि खूप चांगला गेलाचा दिवस. असं खूप मी बाहेर होती आणि खूप काही गोष्टी केली ह्या घरात. हा ब्लॉग कसं होतं मला नक्की सांगा आणि डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय. तर मी आज ड्रेसिंग मारली होती.